नमस्कार फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी घेऊन आली एक सुंदर असा उन्हाळ्याचा पदार्थ, ती म्हणजे तांदळाची कुरडई। आधी आपल्याला एका भांड्यामध्ये 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ आणि 1 चमचा पापडखार घालायचा आहे। तुम्ही पापडखारऐवजी खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता। हे मिश्रण सगळं एकदा हलवून घ्यायचं आहे आणि याला उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यावरती याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचे 2 वाट्या। तेव्हा गॅसची फ्लेम बंद करायची आहे। हे सगळं हलवून घ्यायचं आहे। चांगलं हलवून झालं, अशा प्रकारे हलवून घ्या। हलवून झालं की याला वाफ बसण्यासाठी थोडा वेळ झाकून ठेवायचे। 5 मिनिटानंतर हलवून झालं की हे मिश्रण एका परातीमध्ये घ्यायचं आपण। आता आटा गरम असतानाच याचं परत एकदा आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, किंवा या प्रकारे तुम्ही हलवूही शकता। ही सगळी कृती हे पीठ गरम असतानाच करायची आहे। अशा प्रकारे गोळे बनवून जसं आपण मेंदूवडा बनवतो तशा टाईपमध्ये आपण त्याला आकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून याला वाफ चांगली बसेल। याच्या ठिकाणी वाफ देण्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यावरती प्लेट ठेवली आहे। त्यावर हे गोळे ठेवून घेतलेत आणि आपण आता झाकण लावायचं आहे। अशा प्रकारे 10-15 मिनिटं वाफ दिल्यानंतर हे गोळे काढून घेतोय आता आपण। तुम्ही या ठिकाणी स्टीमरचा देखील वापर करू शकता आणि मॅशरच्या मदतीनं हे सगळं मॅश करून घ्यायचं आहे। जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या वगैरे याच्यामध्ये होणार नाहीत। अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित मळून झाल्यासारखं केलं आहे आणि त्याचे आता छोटे छोटे गोळे भरून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे लहान गोळे करून घ्यायचे आहेत आपण। आणि हे आता कुरडई पात्रामध्ये घालायचं आहे। प्लास्टिकचा पेपर अंतरलेला आहे आणि त्याच्यावरती आपण अशा छान छान छोट्या छोट्या कुरडया पाडायच्या आहेत।
अशा प्रकारे कुरडया पाडून घ्यायच्या. कुरडया पाडून झाल्या की आता ह्या सुकवून घ्यायच्या आहेत. याच्यामधला आर्द्रता जी आहे ती पूर्ण कमी करायची आहे. जितकी आर्द्रता कमी तितक्या या खूप वर्षभर सुद्धा टिकतात. मी तुम्हाला या ठिकाणी तळून दाखवत आहे. हे बघा. अशा प्रकारे जर तुम्ही केली तर कुरडई खूपच खुसखुशीत होते. ही एवढी छोटी असून सुद्धा अशा प्रकारे फुलती आहे. एवढी छोटी आहे आणि ही अशी फुललेली आहे. तुम्ही बघू शकता. जर तुम्ही या पद्धतीने केली तर खूपच क्रिस्पी कुरडई होते. पुन्हा भेटूया अशाच सुंदर रेसिपीसोबत. थँक्यू.